झी मराठी, चर्चाही होणारच। कुंभोज येथील प्राध्यापक शंकर सूर्याप्पा पुजारी यांनी आपली PhD कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागातून प्रिसिजन ॲग्रिकल्चर युझिंग वायरलेस सेन्सर नेटवर्क अ कॉन्टॅक्ट बेस्ड अप्रोच टू बनाना प्लांट या विषयावर आपली PhD पूर्ण केली। कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयामध्ये PhD करणारे ते कुंभोज परिसरातील पहिले PhD धारक आहेत। त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। या संशोधनासंबंधी सांगताना प्राध्यापक पुजारी म्हणाले की शेती हा व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे। भारतीय अर्थव्यवस्थेच्या 18% GDP या शेतीवर आधारित आहे। भारतीय शेतकरी काबाड कष्ट करायला तयार आहे, परंतु त्यांच्या कष्टाच्या मानाने त्याला शेतीपासून इन्कम मिळत नाही। संगणकाच्या ज्ञानाचा शेतकऱ्यांच्या त्यासाठी काय उपयोग करता येतो का या उद्देशाने अद्यावत अशा संगणक प्रणालीचा शेतीपूरक व्यवसायासाठी काय उपयोग करता येतो याबाबत अभ्यास करून आपला प्रबंध सादर केला। यामध्ये हवामानाचा केळीच्या पिकावर होणारा परिणाम, त्याबाबत घ्यावयाची काळजी आणि केळी पिकाच्या वाढीनुसार त्याला द्यावं लागणारी खते, तसेच हवामानामध्ये काही बदल झाल्यास त्याची पूर्वसूचना मोबाईलद्वारे शेतकऱ्याला दिली जाते। यासाठी शासकीय ॲग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूर, सीमा बायोटेक तळसंदे, ॲग्रिकल्चर कॉलेज तळसंदे यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन हा प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे। यासाठी DY पाटील शिक्षण समूहाचे प्रमुख डॉक्टर संजय D पाटील, ट्रस्टी ऋतुराज पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर AK गुप्ता सर यांचे सहकारी लाभले। शंकर पुजारी यांना PhD मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार कुंभोज जिल्हा परिषद सदस्य व माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, श्रीकांत पालखे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगेंसह कॅमेरामॅन अतुल कसबेकर, भेंडवडे।